नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज होती माझी मॉर्निंग ड्युटी। सकाळी लवकर उठले आणि सगळ्या घराला झाडू मारून घेतला, सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं आणि माझ्या भावाचं एक पार्सल आलं होतं। खूप दिवसापासून त्याला एक बॅट हवी होती आणि ती मी माझ्याकडे मागवली होती। त्याचा बर्थडे आहे म्हटलं त्याला गिफ्ट करते, पण झालं असं की ती बॅट एकदम खराब आली, अजिबात चांगली आली नव्हती आणि सकाळी उठल्या उठल्या मला तेच काम लागलं। मी पहिली ती ओपन करून घेतली, म्हटलं बघते तरी कशी आली आहे ती, आणि त्याला फोटो पाठवला की म्हटलं ती अजिबात चांगली आलेली नाही आहे, ती मी रिटर्न करते आणि तुझ्यासाठी दुसरी बॅट मागवते। तर पहिल्यांदाच असं झालं की माझं मेशोचं पार्सल खराब आलं। त्याच्यानंतर ते सगळं साईडला ठेवून मी घेतलं आवरायला। मस्त सकाळी सकाळी ब्रश करून घेतला आणि म्हटलं आता आंघोळ करून घेते। आंघोळ करून घेतली आणि छान फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागली। पीठ मळून घेतलं, तर पीठ मळल्यावरती मी भाजी बनवून घेतली। तर ही माठाची भाजी आहे, तुम्ही बघितली आहे का कधी? मी तर ही पहिल्यांदाच बनवते, तर माहिती पण नव्हतं कसं बनवते, पण ठीक आहे म्हटलं ट्राय करते। त्याच्यामुळे ती भाजी बनवली आणि खूप सुंदर झाली ती भाजी आणि खायला पण खूप छान आणि चविष्ट होती। त्याच्यानंतर मी घेतला बटाटा फ्राय करून, कारण रात्री मी भाजी बनवली होती ती माझ्या नवऱ्याला थोडी आवडली नाही, तर म्हटलं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या आवडीचा बटाटा करून घेते। तर त्यांना असा फ्राय केलेला बटाटा खूप आवडतो। त्याच्यामध्ये मी फक्त सिंपल जिरी मोहरी आणि लसूण एवढंच टाकते आणि त्याच्यानंतर मी चपाती करून घेतली। मस्त चपात्या केल्यानंतर सगळं किचन वगैरे आवरून घेतलं, कारण हॉस्पिटलवरून आल्यावरती घर जर व्यवस्थित दिसायला पाहिजे, नाहीतर व्यवस्थित नसेल तर आल्यावरती खूप कंटाळा येतो आणि आवरायला पण होत नाही। त्याच्यामुळे मी जाताना सगळं साफसफाई करून जात असते। त्याच्यानंतर म्हटलं मी चहा ठेवते। नाश्त्याला सगळ्यात सोपं म्हणजे चहा, आणि त्याच्यानंतर आम्ही ब्रेड आणलेलीच होती, त्याच्यामुळे चहा आणि ब्रेड खाऊन नाश्ता केला आणि निघाले मी ड्युटीसाठी। आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती काही शूट करता येत नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट बाहेर आल्यावरती शूट चालू करते। आणि मी आणि माझी मैत्रीण निघालो पावसामध्ये, तिला घरी सोडलं आणि मी तन्वीच्या रूमवरती पोचले। तिने मस्त अशी गरम गरम मॅगी केली होती, त्याच्यामुळे आम्ही दोघींनी मस्त छान मॅगी खाल्ली आणि सगळ्यांची मॉर्निंग ड्युटी म्हटली तर आम्ही म्हटलो की कुठेतरी बाहेर जाऊया म्हणून, तर बाहेर जायचा प्लॅन ठरला आणि आम्ही दोघींनी आवरून गेलो होतो। त्यांचं काही आवरतच नव्हतं, किती वेळ आम्ही त्यांच्यापाशीच थांबलो होतो आणि जायचं कशाने, तर मग ओला बुक केली आणि ती काही येत नव्हती, त्याच्यामुळे आमचा असंच टाईमपास चालू होता। मस्त ओला भेटली आणि आम्ही निघालो फिरण्यासाठी, छान असा व्ह्यू बघत। त्याच्यानंतर तिथे खूप सारे बंगले होते, तर एक जण म्हटली की ते बंगला आपण घेऊया म्हणून। म्हटलं बाई आपलं पेमेंट बघ, मग ती गप्प बसली आणि असे फालतू जोक करत करत आम्ही फायनली गार्डनमध्ये पोहोचलो। खूप मस्त गार्डन होतं आणि तिथे जाता जाताच आम्ही फोटोशूट चालू केलं। आमचं फोटोशूट काही संपतच नव्हतं, एक फोटो आणि 10 पोज असंच चालू होतं। मस्त तिथं व्ह्यूचा एन्जॉय केला, छान खाली झाडं वगैरे होती, खाली पाणी वगैरे होतं आणि मस्त फुलं वगैरे होती, त्याच्यामुळे छान असे तिथं फोटो वगैरे काढले आणि छान रील बनवल्या। आणि हे करत असताना टाईम कधी गेला ते समजलंच। आता येत असताना आम्ही आलो होतो ओलानी, पण त्याचा काही खर्च आम्हाला परवडला नाही। मग म्हटलं जाताना आपण मेट्रोने जाऊया, कारण येताना आम्हाला एवढं काही माहिती पण नव्हतं, म्हणून आम्ही ओला आणि जाताना आम्ही मेट्रोचं तिकीट बुक केलं। त्याच्यानंतर आम्ही गेलो मेट्रोमध्ये, तर तिथे आम्हाला जागा वगैरे भेटली। गेले गेले यांचे जोक चालू झाले, इतके फालतू जोक मारत होते की स्वतःही हसत होत्या आणि दुसऱ्यांनाही हसवत होत्या। बाकी सगळे शांत बसले होते, पण त्यांच्या दोघींचंच काय चाललं होतं त्यांनाच माहिती। तिथेही मात्र आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढण्याचं काही सोडलं नाही, तिथेही आमचे फोटो आणि व्हिडिओ चालूच होते। असेच जोक करत करत आणि फोटो काढत काढत फायनली आम्ही स्टॉपवरती पोचलो। त्याच्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही हॉटेलमध्ये गेलो। तिथे गेल्यावरती त्यांना म्हटलं की मला खूप उशीर झाला आहे, तुम्ही जेवण करा आणि मी माझ्या मिस्टरांसोबत जेवते। सगळ्यांना बाय बाय करून मी निघाले त्यांच्यासोबत। त्याच्यानंतर खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे म्हटलं आपण काहीतरी बाहेरच खाऊया, तर त्यांच्यासाठी मागवलं नॉनव्हेज आणि माझ्यासाठी मागवली व्हेज बिर्याणी। त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि घरी जाण्यासाठी निघालो। तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं। तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।